मला वाटलं नव्हतं इथं एवढे चांगले अरेंजमेंट असणार सर. सिरियसली मी म्हटलं कुठे राहू समजत नव्हतं. मग तुमच्यावर इन्स्टावर बघितलं, छान तुम्ही गाईड केला आणि इथं अरेंजमेंट केली. तर मनापासून आमच्या विद्यार्थ्यासोबत आई आहे, कुणाचा बाबा आहे, कुणाची बहीण आहे, कुणाचा भाऊ आहे, असे नातेवाईक आहेत. सराचे खूप खूप मी आभार मानतो. या सराला माझ्यातर्फे सुखशांती मिळो, दीर्घ आयुष्य लाभो, उदंड आयुष्य लाभो. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असं पाहायला गेलं तर कमी लोक दिसतात, मात्र लोक आहेत चांगले करणारे या महाराष्ट्रामध्ये लोक आहेत. खूप खूप धन्यवाद. तर महाराष्ट्रात नाही तर भारतात असं कुठं नसेल असं मला वाटतं. सकारात्मक वातावरण कशा पद्धतीने निर्माण होईल अशा पद्धतीचा तुम्ही प्रयत्न केला. कारण हे लोक पहिलेच प्रेशरमध्ये, त्या प्रेशरमध्ये राहू नये यासाठी उत्कृष्ट असं मार्गदर्शन सुद्धा यांना केलं. धन्यवाद सर. आज माझी झोप झाली पूर्णपणे आणि काल रात्री भूक लागली होती, अंघोळ वगैरे खाल्ल्याने झोपली. रात्री भात मला खूप आवडला होता, असं वाटत होतं मस्त वाटलं घरच्यासारखं. मस्त झोप गेली रात्र. जर प्रत्येक जिल्ह्यात झालं तर कुठल्याच पोलीस भरती झाल्या मुलींना कधीच कुठली अडचण नाही. बरोबर. जय हिंद मित्रांनो, मी प्रफुल्ल गेडा. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा शेवटचा दिवस आहे, तिसरा दिवस आहे आणि 23 तारीख आहे आणि फिजिकलचा लास्ट दिवस आहे. ठीक आहे. आता कसं काय होतं, आता तिसरा दिवस कसा गेला, झोप कशी झाली, आपल्या सर्व मुलींकडून जाणून घेऊ. सांगा बाई तुमचं नाव कसं तुमचं नाव सांगा आणि जिल्हा सांगा. पूनम रामदास मातनकर, जिल्हा यवतमाळ. हां, कशी काय सुविधा होती? छान होती सुविधा. छान होती. हो. बताव नाम पहिलवानजी. थांबा ना 2 मिनिट. रत्नमाला तुकाराम गडांगे. सुविधा छान होती, जेवण वगैरे, झोप वगैरे चांगली झाली. चला बढिया बढिया. पहिलवानजी नाम बघा, थांबून जाईल. गौरी विचू, जिल्हा यवतमाळ. राहण्याची सुविधा खूप छान होती आणि जेवणाची. थँक्यू, धन्यवाद. मृदुला राजू ताजने, चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर. राहण्याची व्यवस्था, जेवण वगैरे सगळं चांगलं होतं. हो. धन्यवाद. जोशी, उमरी मिघे. मला वाटलं नव्हतं एवढी चांगली सुविधा होईल, पण खूपच छान सुविधा झाली इथे. माझं नाव पायल कमलाकर भोंगडे. सरचं मार्गदर्शन एवढं छान होतं की जे होणारी धगधग आहे ती कमी झाली आणि इथची व्यवस्था खूप छान होती. जे अपेक्षा नव्हती त्याच्यापेक्षा पण खूप छान होती. चला तुम्हाला सगळ्यांनी फिजिकलसाठी ऑल द बेस्ट पहिलवानजी. मारा मारा. जा आता पाणी तिकीट लवकर जा. पाणी पाणी आणणार पाणी. काय नाव आहे पहिलं तुझं? माझं नाव संजना संजीव शंकर. भंडारा जिल्ह्यातून आहे. भंडारा जिल्ह्यातून. कसं काय होतं, राहण्याची व्यवस्था कशी? छान होती. जबाबदारी छान. बढिया. धन्यवाद तुमच्या आणि आशीर्वाद. अरे बापरे. चला ऑल द बेस्ट पहिलवानजी फिजिकलसाठी. प्रगती ताकपुरे, जिल्हा अमरावती. अरे बापरे, ही अमरावती जिल्ह्याची पोरगी आहे बरं. हो. मस्त वाटलं घरच्यासारखं. घरच्यासारखं. मस्त झोप गेली रात्र. फिजिकल चांगलं पहिलं वाटलं. धन्यवाद, लय लय मोठं धन्यवाद. ऑल द बेस्ट पहिलवानजी. आपण एका जिल्ह्याचे. मायसेल्फ आचल उमेश अवसरमळ आणि थँक्यू सर. अरे छान वाटलं. चांगली झोप झाली. हो. चला फिजिकलसाठी ऑल द बेस्ट. काय नका लागत मग. काही इथून सगळे शॉर्टकट झाले इथून त्या गेट मधून. मी मयुरी बोलरे. आज माझी झोप झाली पूर्णपणे आणि काल रात्री भूक लागली होती, अंघोळ वगैरे खाल्ल्याने झोपली. रात्री भात मला खूप आवडला होता, असं वाटत होतं की रात्री अजून खाऊ. पण फिजिकल होतं नाही. ठीक आहे सर. बरं बरं. कोणतं जिल्हा? पाय नको लागू. पाय चला ऑल द बेस्ट पहिला. काही इथून त्या शॉर्टकट होत्या. ठीक आहे सर, धन्यवाद. हो धन्यवाद. जिल्हा सांगा ना. जिल्हा जिल्हा आहे आमचं चंद्रपूर. चंद्रपूर आहे. कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी? खूप छान. बेस्ट वाटला. चला झोप झाली. चला ऑल द बेस्ट पहिलवानजी. धन्यवाद. चलो आ जाओ. नाम बताओ तुम्हाला. नाव और जिल्हा. माझं नाव राणी पानसे, नागपूर जिल्ह्याची आहे. हां, कशी वाटली सुविधा? कशी वाटली? खूप छान आहे हां, एकदम. चला ऑल द बेस्ट पहिलवानजी. चांगलं मारलं फिजिकल. नाव बघा. श्रीराम आहे, मी वर्धा जिल्ह्याची आहे. वर्धा जिल्ह्याची. सोय आहे तुमच्या इकडे. हां, चला ऑल द बेस्ट. अरे पाय नका लागू बाई. ऑल द बेस्ट तुम्हाला. एकूण लेफ्ट साईड चालेल ना. हो. चलो बताओ पहिलवानजी, नाव कुठून आले तुम्ही? मी बबिता पंधरे, मी यवतमाळवरून आली आहे. यवतमाळ. कशी होती व्यवस्था? खूप सुंदर होती व्यवस्था, जेवण पण खूप छान होतं, हां. झोप पण खूप छान लागली. अरे बापरे. व्यवस्थित होतं, फक्त पाण्याने थोडं हे नाही, पाण्यानं काहीच नाही करू शकत. आता तेवढं पाणी त्यासाठी 100 मीटर शिपलं देणं. खूप छान होतं. हां, चला पहिलवानजी नाव सांगा. नेहा बुरकुल, नागपूरवरून आलेली आहे. हां हां खूप चांगली होती. हां. सगळं जेवण वगैरे पण खूप चांगलं होतं, व्यवस्थित होतं. ओके, झोप झाली का मग? बोलो पहिलवानजी. आरती जाधव, बीडमधून आले. हां हां. तिथं व्यवस्था पण खूप छान होती, छान होती. झोप पण छान लागली. सगळं काय ओके मध्ये होतं. खरं तर महाराष्ट्रात नाही तर भारतात असं कुठं नसेल असं मला वाटतं. अरे बापरे, थँक्यू थँक्यू. बोला आपण. तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे. सांगा मग.
माझं नाव अस्मिता नांदणे, मी तळेगाव शामजी पंतवरून आले आणि खरंच खूप छान सुविधा होती. मी व्हिडिओमध्ये बघितलं पण इथे आल्यावर पण खूप छान वाटलं. प्रत्यक्षात पण होते ना. चला थँक्यू थँक्यू. हां इकडे निकिता मोरे, जालना जिल्ह्यात जालना. हां हां हां. सोय खूप छान होती, जेवण पण खूप छान होतं. होतं. आराम झाला का व्यवस्थित? सांगा पहिला तुमचं. माझं नाव शीतल मोरे, जालना जिल्ह्यातून आलेले आहे. येथे खूप छान व्यवस्था होती आणि जेवणाची पण खूप चांगली सोय केलेली आहे. व्यवस्थित. राहण्याची पण व्यवस्था होती. चला तुम्हाला सगळ्याला ऑल द बेस्ट. हां पहिलवानजी टाटा करत जा जरा आम्हाला. तुम्हाला व्हिडिओ पाठवतो मग. हां चला ऑल द बेस्ट सगळ्याले. जिल्हा कुठला आहे बेटा? यवतमाळ. यवतमाळून आली. कसं काय वाटलं या ठिकाणी येऊन? छान वाटलं. आराम झाला तुझा? व्यवस्थित. हो सर. फिजिकल चांगलं वाचील. हो. चला ऑल द बेस्ट पहिलवान. थँक्यू. या मग. काय तुमचं नाव सांगा. वैष्णवी वादळी, हां हां तारखेवरून आली, नागपूर जिल्हा. हां हां राहण्याची सोय चांगली होती. चांगलं ती फिजिकल चांगलं मारता. हां ऑल द बेस्ट पहिलवान. काढून टाकलं एका मिनिटात. हां प्रियंका खोबराकडे, खोबरागडीची. ताई कुठून आल्या तुम्ही? अमरावतीवर. अमरावतीवरून. हां झोप झाली का छान? हा छान झोप झाली, चांगला अरेंजमेंट झाला, हां हां व्यवस्था जेवण पण छान झाली. खूप छान झालं. चला ऑल द बेस्ट. फिजिकल चांगलं मारलं ताई. हां थँक्यू सर. हो जाऊ दे नाही देत म्हणजे जवळ का ॲक्च्युली सध्या कोणी आहे सांगत फक्त चला पहिलं. महेश्वरी केंद्रालय, चाकण, जिल्हा सांगा ना. जिल्हा वर्धा. जिल्हा वर्धा. बापरे आपल्या जिल्ह्यातलं आहे. चला तुमचं नाव सांगा पहिलं. पायल गाजरे, सोलापूर. सोलापूर. राहण्याची व्यवस्था एकदम छान होती. एकदम छान होती. पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था सगळं झोप गिप झाली का छान? हा छान झाली. तुझं तुझं पण हां हां यवतमाळची. यवतमाळचे. चला फिजिकलसाठी ऑल द बेस्ट पहिले. हां वेलकम. बाय. हॅलो. अकोला डिस्ट्रिक्टमध्ये हां हां सगळी व्यवस्था खूप छान केली तुम्ही. सोबतच पॅरेंट्सला पण राहायला सोय केली आहे आणि जेवणाची पण खूप छान व्यवस्था केली आहे. चला ऑल द बेस्ट पहिला ना. चांगला फिजिकल मारला. ये बाई ये बाई बाई का जोरात सांगा सांगा. छान आहे राहण्याची व्यवस्था, सरांनी छान प्रकारे केले. झोप वगैरे व्यवस्थित आली. झोप छान झाली. सांगा पहिलं नाव. माझं नाव गौरी मुकुंद चव्हाण, जिल्हा अमरावती. सरांनी खूप मस्त राहण्याची व्यवस्था केली आणि सजेस्ट पण खूप छान केलं आणि प्रत्येक गोष्टीची सुविधासुद्धा करून गेली. खूप धन्यवाद सर. आणि असं जर प्रत्येक जिल्ह्यात झालं तर कुठल्याच पोलीस भरतीवाल्या मुलींना कधीच कुठली अडचण नाही. बरोबर बरोबर बरोबर. माझं नाव पायल चव्हाण, अमरावतीची. सरांनी खूप मस्त व्यवस्था केली राहण्याची वगैरे, खाण्यापिण्याची. अशी व्यवस्था कुठंच नाही होणार. धन्यवाद सर. चला ऑल द बेस्ट पहिला. चला ऑल द बेस्ट पहिला. चला फिजिकल चांगलं मारा. तुम्ही काही नाव सांगायला लागते बघून तिथून घेऊन नाही थांबल्यावर. नाही सर, थोडं असं वेगळं. आर्यनी विनोद उके, मी अमरावतीतून आलेली आहे. राहण्याची सोय एकदम छान होती, एकदम छान झोप आली, जेवण पण छान धकलं, एकदम छान सोय होती. चला फिजिकल. इथं फॉर्म भरला आहे. राहण्याची सुविधा चांगली केली सरांनी. जिल्हा कुठला? जिल्हा भंडारा. भंडारा जिल्हा. काय म्हणतो लाई नाही झोप गिप झाली का? तू सोबत आली दिदीच्या? चला ऑल द बेस्ट तुम्हाला. हो या मग या इकडे. तुम्ही पण या. हो तुम्ही पण या. माझं नाव प्राजक्ता प्रकाश हा, कुंभरे. इकडे सांगा. माझं नाव प्राजक्ता प्रकाश कुंभरे आहे. मी पारण्या तालुक्यात वर्धा जिल्ह्याची आहे आणि इथे फिजिकलसाठी आले आहे. हां आणि सरांनी माझी खूप मदत केली. माझ्याकडे डॉक्युमेंट्स माझे झेरॉक्स अवेलेबल नव्हते, त्यांनी काढून आणून दिले. त्याच्याबद्दल त्यांचा आभार. झोप झाली ना चांगली. फिजिकल चांगलं मारजा. चला ऑल द बेस्ट पहिल्यांदा. तुमचं आहे का? तुमचं नाही आहे, सोबत आहे त्या. चला ठीक आहे. सर इकडे सेंड तो राहू. हा हा इकडे सर. बाय. तुमचं झालं. कविता नागमोठे, हां कुठून आल्या? यवतमाळ. यवतमाळ झाली. झोप छान झाली काय? जेवण व्यवस्थित होतं? राहण्याची सुविधा खूप छान होती. चला फिजिकल चांगलं मारजा. चलो ऑल द बेस्ट. हां तुमचं पहिलवानजी सोबत आल्या? चला बढिया बढिया. या मग. नाम बताओ काय? माझे माझे पूर्ण नाव जया बंडू तिकट आहे हां आणि मी वर्धा इकडे जिल्ह्यामध्ये थांबा इकडे. माझ्या बहिणीसोबत आली इथे. ते तुम्ही आणि तुमच्या टीमने सर खरंच राहण्याची खूप छान व्यवस्था केली यांच्यासाठी. आणि राहण्याच्या व्यवस्थेसोबत जेवणाची पण व्यवस्था केली, ते तर योग्यच झालं. कारण सर्वांचं आता सकाळपासून टिफिन आणले होते यांनी. हां हां आणि त्याचसोबत
म्हणजे सकारात्मक वातावरण कशा पद्धतीने निर्माण होईल अशा पद्धतीचा तुम्ही प्रयत्न केला. कारण हे लोक पहिलेच प्रेशरमध्ये राहतात आणि त्या प्रेशरमध्ये राहू नये यासाठी उत्कृष्ट असं मार्गदर्शन सुद्धा यांना केलं. धन्यवाद सर तुमचं आणि तुमच्या टीमचं. थँक्यू. तुमचं नाव जिल्ह्यात नाही सांगितलं तुम्ही. आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातून आलोय. चला चला ऑल द बेस्ट पहिलवान. हा चला या. थँक्यू. चलो पहिलवान जी ऑल द बेस्ट. या आनंदी आहे. या सगळे जण एकाच वेळेस बताओ एक साथ में जल्दी जल्दी. माझं नाव प्रज्ञा भरणे, मी यवतमाळवरून आलेली आहे आणि सरांची व्यवस्था खूप छान झालेली आहे. जेवण पण सगळं व्यवस्थित होतं, प्रसन्नात्मक आहे वातावरण. बरं बरं चला. माझं नाव गायत्री मुरमुरे, मी यवतमाळ जिल्ह्याची आहे. इथं जेवण वगैरे खूप छान होतं आणि राहण्याची सोय पण खूप छान केली सरांनी. ओके सांगा. माझं नाव निशा यशवंत मिश्राम, जिल्हा नांदेड. ओके राहण्याची सुविधा चांगली केली, जेवण वगैरे चांगलं. माझं नाव प्रांजली सुदान काळे, एकाच ठिकाणी सांगा. मी यवतमाळवरून आलेली आहे. खूप सरांनी चांगली व्यवस्था केली आहे मुलींना राहण्यासाठी. चांगलं जेवण पण होतं, छान होतं, भारी होतं. चला इकडे पहिलवान. माझं नाव पूजा सुरेश गेडाम, मी घाटंजीची आहे आणि सरांनी राहण्याची व्यवस्था आणि जेवण वगैरे छान दिलं आहे, त्यांचे आभार मानते. ओके म्हणजे झरास आल्या का बरोबर. माझं नाव अंजली माळती कोवळे, मी यवतमाळ जिल्ह्यातून आलेली आहे. खूप छान केली. चला पहिलवान इकडे नाव. प्रीती गजानन चौधरी, जिल्हा यवतमाळ. चला सगळ्यांना ऑल द बेस्ट बेटा. चलो चलो ऑल द बेस्ट. चांगलं फिजिकल मारा मग. चला या बाय. एक इंटरव्ह्यू द्या दादा. पुलावरून आलोय. हां हां तर रात्री थोडा वेळ झाला यायला, पण ते सरला गेला तिथं. हां हां बरं बरं. आपल्या कोण आहे, आपल्या ताई काय असं असं असं. तुमचं नाव काय. राणी गांधी, हां हां अकोला. अकोल्यावर आले. कसं वाटलं या ठिकाणी तुम्हाला. चांगलं वाटलं. तुम्ही थोडेसे लेट आले आणि त्या लेकराला सगळं सांगितलं होतं कसं काय उद्याचं कसं आहे प्लॅनिंग. मोहिनी भावे, गोंदिया. गोंदिया छान व्यवस्था केली होती सर. छान व्यवस्था केली होती. झोप झाली छान. तुमचं पहिलवान पूनम रामटेके, गोंदिया. गोंदिया व्यवस्था कशी होती. छान होतं. झोप झाली छान. चला तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि फिजिकल चांगलं मारा आता. इथंच लागा पटकन. चला बरं. तुमचं अपेक्षा मुलवणकर, कुठं झाल्या तुम्ही. अकोला. अकोल्यावर आल्या. झोप छान झाली तुमची. हो. आज फिजिकल चांगलं मारा. आणि चला ऑल द बेस्ट तुम्हाला. या बेटा. नाव सांगा पहिलं तुमचं. माझं नाव ऐश्वर्या ढवस, मी चंद्रपूर जिल्ह्यातून आली आहे. मला वाटलं नव्हतं इथं एवढे चांगले अरेंजमेंट असणार सर. सिरियसली मी म्हटलं कुठे राहू समजत नव्हतं. मग तुमच्यावर इन्स्टावर बघितलं, छान तुम्ही गाईड केला आणि इथं अरेंजमेंट केली. तर मनापासून आभार मानते सर. चला वेलकम पहिलवानजी. पूजा जेंगटे, मी चंद्रपूरवरून आली. मला पण माहीत नव्हतं, सोबत होतीच पण आम्हाला माहीत नव्हतं. पण इथं खूप छान सोय आणि खूप छान जेवण सुद्धा छान होतं. झोप झाली तुमची. झोप झाली सर, मस्त झोप झाली. पहिलवानजी बताओ, नाम बताओ. रोशनी विनायक राऊत, मी अकोल्यावरून आली. इथं मस्त वाटलं. चांगलं वाटलं. झोप झाली. चला सांगा सगळं. माझं नाव अंकिता वानखडे. इथं खूप छान अरेंजमेंट केली सरांनी आणि मॅम लोक आणि सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आणि कॉपरेट पण खूप केलं आणि त्यांना आमची सगळी अडचणी इथं समजावून खूप चांगली अरेंजमेंट केली. त्यासाठी खूप खूप आभार. चला ऑल द बेस्ट पहिलवान. ऑल द बेस्ट. अच्छा मारा फिजिकल. थँक्यू. हॅलो. अरे बाबा हॅलो. या इकडे तुम्ही जाऊ दे. अरे पायात लागू. इकडे सांगा. काजल केंदाम, हां हां. जिल्हा भंडारा. भंडारा. इकडे पहिलवानजी. गायत्री हिंगणे, हां कुठलं. बुलढाणा. वर्षा जामोदकर, बुलढाणा. बुलढाणा. या ठिकाणी येऊन तुम्हाला कसं काय वाटलं. आम्हाला खूप चांगलं वाटलं सर. झोप चांगली छान झाली का तुमची. सर खूप छान झाली. जेवण पण खूप मस्त होतं. हां हां. सर्व गोष्टी व्यवस्थित होत्या. फिजिकल चांगलं बरं. सगळ्यांना ऑल द बेस्ट बेटा. चल या मग. थँक्यू चलो पहिलवानजी. अच्छा मारो फिजिकल. हॅलो. चला या बेटा. तुम्ही पण आले. गौडी, कंपोस्ट तळेगाव देशाचा जिल्हा अमरावती. जिल्हा अमरावती. थँक्यू सर. व्यवस्था हां या ठिकाणी. जिल्हा यवतमाळ. थांबा जी. जिल्हा यवतमाळ. यवतमाळ. कसं काय वाटलं तुम्हाला या ठिकाणी. झोप छान झाली. फिजिकल चांगलं मारता. चला ताई ऑल द बेस्ट तुम्हाला. अजी पाय नका लागू. काही नाही. चला या. चला ऑल द बेस्ट पहिला. हॅलो. माझं भाग्यश्री जाधव. जिल्हा
वर्धा वर्धा। हाँ चलो इकडे। रिमझिम शाहू हाँ कहाँ से आयो? नागपूर नागपूर। इधर शिवानी मनोज बसकर कुठला जिल्हा? वर्धा. या कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी येऊन? चांगलं वाटलं. झोप झाली छान? हा फिजिकल चांगलं मारता? चलो ऑल द बेस्ट मिळते हा. चांगलं मारता फिजिकल. हे तुम्ही पाहिले 800 मीटर जिल्हा सांगा आणि जे काही माहिती आहे ते सांगा. पूर्वी सांगायची भूमिका गव्हाणकडे तालुका चिखली जिल्हा बुलढाणा. हाँ इकडे कावेरी गाडेकर तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर. पहिला जी बताओ जोर से बताओ. शुभांगी तायडे तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा. हा इकडे निकिता दंडी तालुका बाळापूर जिल्हा अकोला. जिल्हा अकोला. कसं वाटलं या ठिकाणी येऊन तुम्हाला? झोप छान झाली काय? हा, जसं ऑनलाईन सांगितलं होतं तसं प्रत्यक्षामध्ये आहे का? आहे का? चला सगळ्यांनी तुम्हाला ऑल द बेस्ट पहिलं ना. चांगलं फिजिकल मारा ना. हो चांगलं फिजिकल मारा. पा बरं 2 शब्द होता आपला झालं. गुड मॉर्निंग. या मग थोडीशी थांबा 1 मिनिट पहिलं. हा बस नाव सांगा पहिलं. माझं नाव ज्ञानेश्वरी पंजाबराव वानखडे, राहणार टाकडी कोलपूर तालुका बाळापूर जिल्हा अकोला. अकोला. हा. इकडे पहिलवानजी. माझं नाव संजीवनी किशोर इंगळे, राहणार अंतर मलकापूर तालुका बाळापूर जिल्हा अकोला. इकडे पहिलवान. माझं नाव राधिका घनश्याम ढवकर, राहणार दाशी टाकडी जिल्हा अकोला. इकडे माझं नाव प्राची बंडू तायडे, राहणार नकाची जिल्हा अकोला. त्या ठिकाणी येऊन तुम्हाला कसं वाटलं? एकदम जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये असं वाटलं आम्हाला की आम्ही आमच्या घरी यावं. बढिया. म्हणजे कोणत्या गोष्टी कमतरता नाही, सगळ्या गोष्टी जसं व्हिडिओमध्ये ऑनलाईन आहे तसं प्रत्यक्षामध्ये ही गोष्ट आहे का? प्रत्यक्षात आहे. चला ऑल द बेस्ट पहिलं ना. थँक्यू सर. चांगला मारता बाकी दिकल हा. वरतीमध्ये लागा हा. चला या 800 मीटरचं पाणी फिजिकली. थँक्यू करायला येतं सर. हा हा हा. थँक्यू सर. हा छान बोलली. निकिता कोसिंगा नांदगाव खंडाचा जिल्हा. नांदगाव खंडेश्वर मात तालुक्यातला आहे. चला बोला. शिवानी सुरदेसे, हा तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती. तालुका आमचा सविता हरदे, तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती. इथं बोला. तुझ्या चौधरी जिल्हा वर्धा तालुका देवळी. ओके देवळी. इकडे भाविका गायदानी, तालुका लाखनी जिल्हा भंडारा. ज्या ठिकाणी जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये जसं पाहिले होतं मी माहिती टाकली तर त्याच प्रमाणे पद्धतशीर आणि तशाच व्यवस्था आहे काय प्रत्यक्षामध्ये. जशी तुमची झोप झाली काय छान. तुम्ही फिजिकल चांगलं माराल मग आता. तुम्हाला सगळ्यांनी ऑल द बेस्ट. हां सर्व पैलवानजी आम्ही 800 मीटर पाहिले तर पण तुमची वाली. या मग हां चला. बोलू मला नका सांगू इधर बताओ. चला सांग नाव सांगा. प्रियंका शिवाजी पांचा लातूर जिल्हा. लातूर जिल्हा. प्रगती अशोकराव निवल, अमरावती. गीता शिवाजी जाधव, राहणार छत्रपती संभाजीनगर. चला तुम्हाला या ठिकाणी सुविधा कशी वाटली? खूप बरं. तुमची झोप छान झाली. फिजिकल चांगलं मारा. चला ताई तुम्हाला ऑल द बेस्ट. चला पैलवानजी तुम्ही ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. हे तुम्ही 800 मीटर पाहिले हा तुम्ही नाव सांगा तुमचं. माझं नाव दिव्यादीन किरिंगाणे आहे. मी चंद्रपूर जिल्ह्याची आहे. हां हां तुम्ही पैलवानजी अमरावतीची. अमरावतीच्या आहे. तुमचं जी ताई मी प्रिया टोंगरे, चंद्रपूर. चंद्रपूरचं आहे. तुम्हाला या ठिकाणी आलं तुम्हाला कसं वाटलं? काय वाटलं? झोप तुमची छान झाली. जसं व्हिडिओमध्ये आहे प्रत्यक्षामध्ये आहे का तशी व्यवस्था आहे? चला तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. मी आज तुम्ही पाहिले होता. चला ऑल द बेस्ट पैलवानजी. हां माझं तुम्ही कुठून आल्या? हिंगोली आला. झोप छान झाली तुमची. फिजिकल चांगलं मारा. चला ऑल द बेस्ट तुम्हाला. हां वेलकम. हां हां कुठला जिल्हा? अमरावती जिल्हा. अमरावती जिल्हा. आमच्या जिल्ह्यातले आहे तुम्ही. कुठलं गाव? लिंगा. हां एमपी महाराष्ट्र बॉर्डर. बॉर्डरवर येते. असं असं. या ठिकाणी कसं वाटलं तुम्हाला येऊन? छान. झोप छान झाली. हो. हां फिजिकल चांगलं मारता. फिजिकल चांगलं मारायला माझी अपेक्षा आहे की तुम्ही अशी सगळ्यांची मदत कराल. नक्की नक्की 100% करू आपण. आणि हे त्यांचेवाले वडील आहे. तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव गणेश वामनराव जमदाडे आहे. मी नांदेड जिल्ह्यातून आलो सर. हां हां खूप चांगल्या प्रकारे इथं सोय झाली. जेवणाची, खिचडी, भाजी, पुन्हा झोपण्याची पण त्याच्या कुणाच्या विद्यार्थ्यासोबत आई आहे, कुणाचा बाबा आहे, कुणाची बहीण आहे, कुणाचा भाऊ आहे, असे नातेवाईक आहेत. सराचे खूप खूप मी आभार मानतो. या सराला माझ्यातर्फे सुखशांती मिळो, दीर्घ आयुष्य लाभो, उदंड आयुष्य लाभो. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असं पाहायला गेलं तर कमी लोक दिसतात, मात्र लोक आहेत चांगले करणारे या महाराष्ट्रामध्ये लोक आहेत. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. चला थँक्यू. धन्यवाद. ऑल द बेस्ट. येतो सर. सर्वप्रथम सर्वांना जय हिंद. मी जाधव प्रतीक्षा बबन, मी लातूर जिल्ह्याची
आणि वर्धा या ठिकाणी पोलीस भरतीसाठी आलेली आहे. तरी फिजिकल अकॅडमी या ठिकाणी सरांनी खूप चांगली सोय केली आमची राहण्याची, जेवण्याची. जिल्हा कुठला? माझा जिल्हा आहे लातूर. लातूर. हां. चला इकडे पहिलवानजी नाम बताव. माझं नाव शिवनंदा संभाजी खानसोळे. आम्ही पण नांदेडवरून आलो. नांदेडवरून. इकडे पहिलवान तुमचं नाव? मी शिरसागर अंकिता दत्ता. मी अंबाजोगाईवरून आलेली आहे. तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. जिल्हा बीडवरून. अतिशय चांगली सोय केली सरांनी आमची. थँक्यू. इकडे तुमचं नाव? ज्ञानेश्वर क्षीरसागर, आंबेजोगाईवरूनच आलेलो आहे. हां, कोण आहे आपल्या? ताई. हां, ताई आलेली आहे. आणि इकडे दादा? माझं नाव संभाजी खानसोळे, मी नांदेडवरून आले, माझी मिसेस आहे. असं तर सरांनी भरपूर चांगली सोय केली आहे. यात पुढे यानंतर येणाऱ्या भरतीला बी सर पुढे अशीच सोय करावी हे आम्हाला असं वाटते. तुमचा साथ भेटला तर 100% आपल्याला पुऱ्या विदर्भात करून टाकलं काय. जवळपास आता 4:53 झाले. आम्ही जवळपास इथं 3 वाजतापासून समजा उभं होतो आणि ज्या काही आपल्या इथं ज्या संपूर्ण महिला उमेदवार आल्या होत्या आणि त्यांच्यासाठी राहण्याची आणि जेवण्याची सुविधा झाली होती. आपल्या ज्या आदिवासी संघटना आहे, बरेचसे लोक आहेत त्यामधले, त्यांच्या माध्यमातून जेवणाची सोय करण्यात आली. आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून राहण्याची सोय करण्यात आली होती. आणि आता अशी सुविधा झाली आणि बऱ्याचशा मुलींचे चांगले रिव्ह्यू आले. आणि तुम्हाला कसं वाटलं आता तुम्ही कमेंटद्वारे पण सांगा का आम्ही जे केलं ते काही सुविधा ह्या कशा वाटल्या तुम्हाला, तुम्ही कमेंटद्वारे पण सांगू शकता. जेणेकरून आम्हाला तुमचा जर असा चांगला रिस्पॉन्स आला तर खूप चांगलं होईल. आणि जास्तीत जास्त हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त जणांना शेअर करा, जेणेकरून कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याच प्रकारची आपल्या पोलीस भरती उमेदवारांची असो का इतर उमेदवारांची असो गैरसोय होता कामा नये. त्यांना चांगली सुविधा झाली पाहिजे, जेणेकरून त्यांचं फिजिकल चांगलं बसेल. याचसाठी आमचावाला उद्देश होता. हा व्हिडिओ सर्वांना पाठवा, लाईक करा आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.